नमस्कार. माझा डॉक्टर कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणीस सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आपल्या आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे तो आहे व्हेरिकोज व्हेनवरती असणारे नम्मा होमिओपॅथीचे उपचार आणि याविषयी चर्चा करण्यासाठी प्रख्यात होमिओपॅथ तज्ञ असणाऱ्या डॉक्टर रीना वाडे शेकोकर आपल्या आजच्या कार्यक्रमात सहभागी झाले. तर मी आपली सर्व ओळख करून देतोय डॉक्टर रीना वाडे शेकोकर मॅडमची. नमस्कार मॅडम. डॉक्टर रीना वाडे शेकोकर ह्या सध्या नम्मा होमिओपॅथिक क्लिनिकमध्ये खास करून कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहेत. मला आवर्जून सांगायचं वाटतं की नम्मा होमिओपॅथिक क्लिनिक आता महाराष्ट्रात सर्वत्र सेवा देत आहे. विशेष करून मुंबईमध्ये दादर आणि अंधेरी या ठिकाणी आहेच, पण ह्या व्यतिरिक्त ठाणे, त्याचप्रमाणे उत्तर महाराष्ट्रासाठी नाशिक, पश्चिम महाराष्ट्रासाठी सोलापूर आणि कोल्हापूर, ह्या व्यतिरिक्त विदर्भासाठी नागपूर आणि मराठवाड्यासाठी औरंगाबाद, ह्या सर्वत्र महाराष्ट्रामध्ये आपल्याला नम्मा होमिओपॅथी सेवा मिळणार आहे, ज्या ठिकाणी एकत्रितपणे एका छताखाली विविध प्रकारच्या आजारांसाठी उपचार उपलब्ध आहेत. विशेष करून आपला आजचा कार्यक्रमाचा विषय आहेच व्हेरिकोज व्हेन, पण ह्या व्यतिरिक्त मला आवर्जून सांगायचं आहे की विविध प्रकारचे आजार जे गेल्या काही वर्षामध्ये बळावलेले दिसतात, ज्याच्यामध्ये पोटविकार आहेत, ज्याच्यामध्ये ऍसिडिटी, आम्लपित्त, बद्धकोष्ठता, कोलायटिस सारखा आजार दिसतो किंवा IBS सारखा आजार आहे, ज्यासाठी कोणतेही ठोस उपचार आपल्याला आधुनिक शास्त्रात दिसत नाहीत. या व्यतिरिक्त लिव्हरचे आजार, विविध स्वरूपाचे किडनीमधले आजार किंवा ह्याच्या पुढे जाऊन पाइल्स फिशर्स फिशुला किंवा मुळव्यात भगंद्र सारखा आजार आहे. तर ह्या सर्व आजारांवरती मात करता येणं शक्य आहे. श्वसन संस्था म्हटले की विविध आजार आपल्या डोळ्यासमोर येतात, ज्याच्यामध्ये दमा, अस्थमा, ॲलर्जी आहेच, पण ह्याच्या पुढे जाऊन COPD सारखा आजार आहे किंवा इतर ॲलर्जिक ब्रॉन्कायटिस आहे, ॲलर्जिक रायनायटिस आहे. विविध स्वरूपाचे हे जे आजार आहेत, ह्यासाठी सुद्धा नम्मा होमिओपॅथी आज एक आशेचा किरण आहे. या व्यतिरिक्त आपल्याला आज विविध स्वरूपाचे इतर आजार जे बळावलेले दिसतात, ज्याच्यामध्ये डायबिटीस म्हणजे मधुमेह झाला, उच्च रक्तदाब ज्याला हाय ब्लड प्रेशर आपण म्हणतो किंवा हायपरटेन्शन म्हणतो, हृदयविकार, इस्केमिक हार्ट डिसीज आहे आणि त्याची असणारी विविध स्वरूपाची कॉम्प्लिकेशन्स आपल्याला बघायला मिळतात. आणि त्वचा विकार बघायला गेलं तर त्याच्यामध्ये सोरायसिस, एक्झिमा, विटिलिगो सारखे आजार आपल्याला बघायला मिळतात. असे हे जे दीर्घकाळ चालणारे आजार आहेत, ह्यासाठी कोणतेही ठोस उपचार आपल्याला आधुनिक शास्त्रात दिसत नसले तरी नम्मा होमिओपॅथीमध्ये आपल्याला नॅनोजेनेटिक कॉन्स्टिट्यूशनल होमिओपॅथीच्या सिद्धांतांवरती असणारे हे जे उपचार आहेत, ह्याचा आपल्याला लाभ जरूर घेता येईल. या व्यतिरिक्त लहान मुलांसाठी, बालकांसाठी एक वरदान स्वरूपाचे आपल्याला उपचार हे खास करून नम्मा होमिओपॅथीमध्ये दिसतात, ज्याच्यामध्ये विविध स्वरूपाचे बालकांचे आजार आहेतच, पण त्याच्या पुढे जाऊन त्यांच्यामध्ये असणारे जे मेंदूशी निगडीत समस्या आहे, गतिमंदता, मतिमंदता सारखे आजार सुद्धा आपण या ठिकाणी बरे करू शकता. विविध स्वरूपाच्या आजारांची जेव्हा आपण चर्चा करतोय तेव्हा अर्थातच गेल्या काही वर्षात बळावलेलं आपल्याला संधिवात गुडघेदुखीचं प्रमाण, ह्याला कुठेतरी आपल्याला जर का आळा घालायचा असेल तर जरूर नम्मा होमिओपॅथीची कास धरा. संधिवात गुडघेदुखीमध्ये विविध प्रकारच्या समस्या आपल्याला दिसतात, पण विविध कारणांनी होणारी जी सांधेदुखी आहे, ज्याच्यामध्ये रुमॅटॉइड आर्थरायटिस आहे, गाऊट, अँकिलोजिंग स्पॉन्डिलिटिस सारखे आजार आहेत किंवा तापानंतरची सांधेदुखी, अंगदुखी आहे, मानपाट कंबरदुखी आहे, स्लिप डिस्क, सायटिका सारखा आजार आहे. ह्या विविध आजारांवरती आपल्याला मात करता येणं शक्य आहे. फक्त ह्या सर्व आजारांवरती मात करण्यासाठी जर का आपल्याला मुळापासून आजार नष्ट करायचा असेल तर नॅनोजेनेटिक कॉन्स्टिट्यूशनल होमिओपॅथीच्या सिद्धांतांवरती आधारित ह्या नम्मा होमिओपॅथीची कास जरूर धरा आणि त्यासाठी फोन करा पुढील नंबरवरती. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघतात. मॅडम, ह्या अनुषंगाने जेव्हा विविध आजारांचं आपण वर्णन करतोय तेव्हा अर्थातच व्हेरिकोज व्हेन हा असा प्रकार आहे ज्याच्यामध्ये आपल्याला पायामधले आपल्याला नसा फुगलेले दिसतात, पायावर सूज देते, विविध प्रकारचे कॉम्प्लिकेशन्स आपल्याला दिसतात. सर्वप्रथम आमच्या प्रेक्षकांना जाणून घेण्याची उत्सुकता आहे, व्हेरिकोज व्हेन विषयी काय सांगता येईल मला? आपल्या शरीरामध्ये सर्क्युलेटरी किंवा रक्ताभिसरण जी संस्था आहे त्यामध्ये दोन प्रकारचं रक्त, एक शुद्ध रक्त आणि एक अशुद्ध रक्त. त्यापैकी अशुद्ध रक्तवाहिन्यांमध्ये झालेला बिघाड किंवा रक्तसंचलनामध्ये झालेला बिघाड आपण असं व्हेरिकोज व्हेन्सला म्हणू शकतो. पायावरती जेव्हा हिरव्या, निळ्या, काळ्या रंगाच्या मोठ्या फुगलेल्या रक्तवाहिन्या दिसतात तर त्या आजाराला आपण व्हेरिकोज व्हेन्स असं म्हणू शकतो. मी प्रियांका मॅडमकडे ट्रीटमेंट घेत होतो आणि माझ्या पायाला व्हेरिकोजचा त्रास होता आणि मला हायपर टेन्शनचा पण त्रास होता. तर प्रियांका मॅडम यांच्याकडून मी ट्रीटमेंट घेतल्यापासून आता मला 80% जवळजवळ फरक पडला आहे आणि मी त्यांचा आभारी आहे. विना शस्त्रक्रिया जर का आपल्याला व्हेरिकोज व्हेनवरती मात करायची असेल तर जरूर त्यासाठी नम्मा होमिओपॅथीची कास धरा, ज्याच्यामध्ये आपल्याला नॅनोजेनेटिक कॉन्स्टिट्यूशनल होमिओपॅथीच्या सिद्धांतांवरती असणारे हे ॲडव्हान्स फॉर्म्युले मिळणार आहेत. अर्थातच हे काय आहे आपण जाणून घेऊया मॅडमकडनं. मॅडम, नॅनोजेनेटिक कॉन्स्टिट्यूशनल होमिओपॅथी म्हणजे काय? नॅनोजेनेटिक होमिओपॅथिक मेडिसिन्स म्हणजे नेमकं काय असतं ना, की कमीत कमी डोसेजेसमध्ये आपल्या अनुवांशिक गुणधर्मांमध्ये जे बदल झालेले आहेत ते आपल्याला होमिओपॅथिक मेडिसिन्सच्या द्वारे बरे करायचे आहेत, की जेणेकरून तुमचा जो आजार आहे तो पुढच्या पिढीपर्यंत सुद्धा नको जायला. म्हणजे आपलं जे काम आहे हे पूर्ण जेनेटिक लेवलवरती आपण करतोय. तर होमिओपॅथिक मेडिसिन जेव्हा आपण पेशंटला देतो तर त्यामध्ये कसं असतं ना, की स्पेसिफिक लाईन ऑफ ट्रीटमेंट आपण यूज नाही करत. जसं की पेन असेल तर आपण पेन किलर घेतो, त्वचेला काहीतरी काळे डाग पडतात तर आपण कुठलं तरी क्रीम मलम लावतोय. पण होमिओपॅथिक मेडिसिन्समध्ये आपल्याला पेशंटचा स्वभाव, मानसिक शारीरिक स्थिती, मानसिक शारीरिक ताणतणाव आणि त्यांच्या लाईफस्टाईलबद्दलची संपूर्ण माहिती घेऊनच आपण ती मेडिसिन सिलेक्ट करतो, जेणेकरून त्या पेशंटचा जो आजार आहे हा आपण मुळापासून बरं करू शकू.
एकत्रितपणे एका छताखाली ह्या सर्व प्रकारच्या आजारांसाठी उपचार मिळणार आहेत. तर जरूर नमा होमिओपॅथीच्या खास दर आणि त्यासाठी फोन करा पुढील नंबरवरती. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघत आहात. व्हेरिकोज व्हेनकडे वळण्याआधी अर्थातच सर्व कारणांचं मूळ हे आपण पोटामध्ये बघतो. पोटविकारांपासून बऱ्याच आजारांची उद्भव होतो असं आपण म्हणतो. पोटविकार म्हटले की अर्थातच ऍसिडिटी, आम्लपित्त, बद्धकोष्ठसारखे आजार येतात. पण त्याची जी पुढची कॉम्प्लिकेशन्स आहेत जी पुन्हा व्हेरिकोज व्हेन सारखीच आपल्याला दिसतात, मूळव्याध किंवा बगंदर, म्हणजेच त्या ठिकाणच्या असणाऱ्या गुदभागीच्या नसा ह्या फुगतात किंवा त्या ठिकाणच्या व्हेन्स फुगल्यामुळे आपल्याला हे आजार दिसतात. तर ह्या संदर्भात सर्वप्रथम आम्हाला काय सांगता येईल? तर व्हेरिकोज वेन्सचं कसं असतं की युजली आपल्याला कमरेच्या खाली हे जास्तीत जास्त बघायला मिळतं. जेव्हा पायांवरती रक्तवाहिन्या फुगलेल्या असतात त्यांना आपण व्हेरिकोज वेन्स म्हणतो. पण त्याच रक्तवाहिन्या जेव्हा संडासच्या जागेमध्ये फुगलेल्या असतील, म्हणजे मोठ्या रक्तवाहिन्या फुगून जर तुम्हाला त्रास होत असेल तर मूळव्याधासारख्या तक्रारी सुद्धा आपल्याला जाणवू शकतात. आणि तिसरं कारण किंवा तिसरं लोकेशन आपण व्हेरिकोज वेन्सचं म्हणू शकतो. पुरुषांमधला जो अंडकोशाचा एरिया आहे त्यामधल्या जर रक्तवाहिन्या फुगलेल्या असतील तर त्याला आपण व्हेरिकोज सील असं म्हणतो. सो बेसिकली काय असतं ना की पॅथॉलॉजी सेम आहे, पण आजाराचं जे स्वरूप आहे ते वेगळ्या वेगळ्या लोकेशनमध्ये आपल्याला बघायला मिळतं. मी टीव्हीवर प्रोग्राम बघून नमा वैद्यशाळा होमिओपॅथी औषधोपचार याविषयी माहिती घेतली असता मला गुडघेदुखीचा त्रास जाणवत होता. तेव्हा मी या होमिओपॅथीची ट्रीटमेंट घेतली. त्याच वेळेला मला व्हेरिकोज व्हेनचाही त्रास झाला, परंतु इथली नियमित औषधे घेतल्यामुळे माझ्या व्हेरिकोज व्हेनचा हा त्रास 100% पूर्णपणे चांगला झालेला आहे. आणि आता गुडघेदुखीचाही मला 50% त्या ठिकाणी फरक जाणवत आहे. आणि त्यामुळे नियमित औषधं घेणं हेच या होमिओपॅथीचे त्या ठिकाणी आज आपल्याला गरज वाटत आहे आणि ती आपण आज सर्वांनी घ्यावी असेच मला वाटते. दैनंदिन जीवनशैली जी आपली आहे, ज्याच्यामध्ये बऱ्याचदा आपल्याला बैठक काम बराच वेळ करायला लागतं, असे कॉम्प्युटर समोर बसणारी लोक, वारंवार ज्यांना ड्रायव्हिंग करायला लागते किंवा ड्रायव्हर्स सारखी किंवा वाहतूक पोलीस, ट्रॅफिक पोलीस आपण बघतो ज्यांना सतत उभं राहून काम करावं लागतं, अशा लोकांमध्ये आपल्याला पाईल्स, फिशर्स, फिशुलाच्या समस्या दिसतात. पण व्हेरिकोज व्हेनचं प्रमाण अशा लोकांमध्ये खूप आहे ज्यांना सतत बैठक काम करावं लागतं किंवा उभं राहून काम करावं लागतं. आणि त्यामुळे जे काही रक्तपुरवठा जो काही आहे किंवा रक्ताचं जे काही रक्ताभिसरण आहे हे जर का अनियमित होत असेल तर जरूर ह्यामुळे आपल्याला व्हेरिकोज व्हेन बघायला मिळतात, असं डॉक्टर रीना यांनी आपल्याला आता सांगितलंच. पण ह्या अनुषंगाने अर्थातच ह्या आजाराची कॉम्प्लिकेशन म्हणजे जर का वेळेतच उपचार घेतले नाही तर पुढे जाऊन काय आजार उद्भवू शकतो, मॅडम काय सांगतील? जर का वेळेत ह्याची व्हेरिकोज व्हेनची ट्रीटमेंट आपण नाही घेतली तर काय आजार पुढे होऊ शकतात? बरोबर. व्हेरिकोज व्हेन्स आपल्याला 4 टप्प्यांमध्ये जास्त बघायला मिळतात. सर्वात पहिली जी स्टेज आहे व्हेरिकोज व्हेनची त्याला आपण स्पायडर व्हेन्स असं म्हणतो. स्पायडर व्हेन म्हणजे नेमकं काय की पायावरती जेव्हा आपल्याला बारीक एकदम फाईन रेषा दिसायला लागतात हिरव्या, निळ्या किंवा काळ्या रंगामध्ये. सेकंड स्टेजमध्ये जेव्हा ही केस जाते तेव्हा पूर्ण डायलेटेशनची फेज आहे, म्हणजे ज्या रक्तवाहिन्या आपल्याला आधी डोळ्यांनी तर दिसायच्या पण आता त्या सेकंड स्टेजला आल्यानंतर पूर्ण पायावरती खडबडीतपणा सुद्धा जाणवायला लागतो. रक्ताच्या मोठ्या मोठ्या गाठी झालेल्या सुद्धा आपल्याला जाणवतात. थर्ड स्टेजमध्ये जेव्हा केस जाते तेव्हा काय होतं की अशुद्ध रक्तवाहिन्या साचून साचून तिथे काय होणार की पायावरती पूर्ण काळे निळे डाग दिसायला लागतात. पायावरती जी त्वचा आहे ती कोरडी पडून तिथे खास पण येऊ शकते, त्याला आपण व्हेरिकोज एक्झिमा असं म्हणतो. आणि चौथ्या स्टेजमध्ये व्हेरिकोज अल्सर आपल्याला बघायला मिळतो, जिथे एक जखम तयार होते आणि ती जखम लवकर भरल्या जात नाही, कारण की कुठल्याही जखमेला जर आपल्याला भरायचं असेल तर तिला शुद्ध रक्ताची गरज आहे. अशुद्ध रक्ताने जखमा भरल्या जात नाही. सो ही जी जखम असते ही हळूहळू वाढत गँग्रीन सारख्या कंडिशनमध्ये सुद्धा लँडअप होऊन पेशंटला अॅम्प्युटेशन करण्याची सुद्धा गरज पडू शकते. येस, आपण आता जाणून घेतले की ह्या ज्या वेगवेगळ्या स्टेजेस आहेत व्हेरिकोज व्हेन्सच्या, अर्थातच आपल्याला अशा स्वरूपामध्ये जर का कोणतीही लक्षणं दिसत असतील तर आपण या ठिकाणी त्वरित नमा होमिओपॅथीला संपर्क करा. त्यासाठी आपण संपर्कासाठी स्क्रीनवरती नंबर बघतात ते जरूर टिपून घ्या. ह्याच्यावरती आपण फोन करू शकता, अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि या सर्व उपचारांचा लाभ घेऊ शकता. नमा होमिओपॅथी आता महाराष्ट्रात सर्वत्र सेवा देत आहे. मुंबईमध्ये अंधेरी, त्याचप्रमाणे दादर या ठिकाणी, या व्यतिरिक्त ठाण्याला नमा होमिओपॅथी आहे. नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर आणि औरंगाबाद सर्वत्र महाराष्ट्रामध्ये आपल्याला ही सेवा मिळणार आहे. त्यामुळे जरूर कॉल करा पुढील नंबरवरती. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघत आहात. अर्थातच आपण आता स्टेजेस विषयी बोललो व्हेरिकोज व्हेनच्या. उपचारांकडे जात असताना अर्थातच कशा रीतीने ह्या रुग्णांचे उपचार केले जातात काय सांगता येईल मला? इथे आपण काय करतोय ना की पेशंटचा संपूर्ण अभ्यास करून मेडिसिन देतोय. जेव्हा आपण पेशंटच्या आजाराचं मूळ कारण जाणू शकतोय ना तेव्हाच त्या आजार आपण मुळापासून बरं करू शकतो. सो बेसिकली आपल्याला इथे काय करायचं ना की होमिओपॅथिक मेडिसिन्सच्या द्वारे आजार सध्याच्या स्थितीमध्ये जो आहे म्हणजे प्रेझेंट स्टेट आपल्याला आजाराची थांबवायची आहे. जर आपण प्रेझेंटमध्ये त्या आजाराला थांबवू शकलो तर डेफिनेटली आपण आजाराचा प्रोग्रेस अवॉइड करू शकतो आणि प्रोग्रेस जर अवॉइड करू शकलो तर कॉम्प्लिकेशनचा प्रश्नच येत नाही. येस, मला त्यामुळे वाटतं की जरूर आपण नमा होमिओपॅथीमध्ये
नॅनोजेनेटिक कॉन्स्टिट्युशनल होमिओपॅथीच्या सिद्धांतांवरती जे आपल्याला ॲडव्हान्स्ड होमिओपॅथीचे फॉर्म्युले मिळणार आहेत त्याचा जरूर आपण वापर करा आणि त्यासाठी कॉल करा. पुढील नंबरवरती संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघत आहात. या ठिकाणी आपल्याला आजारातनं संपूर्णतः मुक्त व्हायचं असेल, आजार पूर्ण बरा करायचा असेल तर अशा स्वरूपाचे उपचार मिळणार आहेत जे नॅनोजेनेटिक कॉन्स्टिट्युशनल होमिओपॅथीच्या सिद्धांतांवरती आधारित आहेत आणि हे वेगळ्या स्वरूपाचे उपचार आहेत ज्याद्वारे आपण आपला आजार संपूर्णतः बरा करू शकणार आहात. मॅडम, आपण व्हेरिकोज व्हेनविषयी चर्चा करत असताना अर्थातच त्याचं जे पुढचं कॉम्प्लिकेशन आहे जसं तुम्ही व्हेरिकोसिल विषयी सांगितलं हेही फार प्रमाणात दिसतं आणि जर का आपण वेळेत जर का ह्याचे उपचार केले नाहीत तर इनफर्टिलिटी म्हणजे बऱ्याचदा वंध्यत्वाला सामोरं जावं लागू शकतं. अशा पुरुषांना त्यांचा स्पर्म काउंट अफेक्ट होऊ शकतो, शुक्राणूंवरती परिणाम होऊ शकतो. तर व्हेरिकोसिल सुद्धा ह्याच बरोबरीने आपल्याला ट्रीट करता येणं शक्य आहे का? व्हेरिकोसिलचा जो त्रास आहे, पेशंटला व्हेरिकोज व्हेन्स असो, पाईल्स असो किंवा व्हेरिकोसिलचा त्रास असो, जी मेडिसिन्स आपण देतोय ही पेशंटला बघून, पेशंटच्या स्वभावाला, मानसिक शारीरिक स्थितीला बघून देतोय. त्याच्यामुळे आजार कुठला आहे ही आपल्यासाठी सेकंडरी गोष्ट आहे. डेफिनेटली आपण त्या आजारावरती काम करणारच आहोत, पण आजार का बरा झालाय, त्याचं कारण काय असतं आणि तो कितपत वाढू शकतो पुढे जाऊन. जसं की व्हेरिकोसिलमुळे पेशंटला इन्फर्टिलिटीचे खूप जास्त चान्सेस आहे, स्पर्म काउंटवरती अफेक्ट होऊ शकतो, स्पर्मॅटोजेनेसिसवरती अफेक्ट होऊ शकतो. तर ह्या गोष्टी जर आपल्याला टाळायच्या असतील तर होमिओपॅथिक मेडिसिन्स कॉम्प्लिकेशन्स अवॉइड करण्यासाठी सर्वात उत्तम एक सोल्युशन आहे. आपण आता जाणून घेतलं की कशा रीतीने केवळ व्हेरिकोज व्हेन नव्हे तर त्याच्या अनुषंगाने उद्भवणारा व्हेरिकोसिल सारखा आजार आहे जो प्रामुख्याने आपल्याला पुरुषांमध्ये दिसतो आणि ह्या व्यतिरिक्त पाईल्स फिशर फिशुला सारखा आजार सुद्धा किंवा मुळव्याध भगंदर सारखे आजार जे साधारणतः व्हेरिकोज व्हेनच्याच पॅथॉलॉजी सारखे आहेत आणि त्यामुळे ह्या सर्व आजारांवरती आपल्याला मात करता येणं शक्य आहे. पण या अनुषंगाने विविध स्वरूपाचे इतरही आजार जे आपल्याला बघायला मिळतात ज्याच्यामध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब किंवा हृदयविकार असो, त्या अनुषंगाने विविध स्वरूपाचे त्वचारोग आहेत, श्वसन विकार आहेत, दमास्तमा ॲलर्जी सारखा आजार आहे किंवा विविध स्वरूपाचे पोट विकार आहेत, आम्लपित्त, ॲसिडी, बद्धकोष्ठतेसारखे आजार आहेत किंवा IBS, कोलायटिस सारखे दीर्घकाळ चालणारे आजार असोत. ह्या व्यतिरिक्त संधिवात, गुडघेदुखी, मानपाट, कंबरदुखी सारखी समस्या आहे. ह्या सर्व आजारांवरती अनुषंगाने आपल्याला मात करता येणं शक्य आहे कारण नॅनोजेनेटिक कॉन्स्टिट्युशनल होमिओपॅथीच्या सिद्धांतांवरती हे जे फॉर्म्युले आहेत, ॲडव्हान्स्ड होमिओपॅथीचे जे फॉर्म्युले आहेत हे आपला आजार तर समूळ बरा करणार आहेत पण तो आपल्या संपूर्ण शरीरामधली असणारी रोगप्रतिकारक क्षमता किंवा एकंदरीत शरीराची चयापचय क्रिया आहे ही नीट केल्यामुळे हे इतरही आजारांवरती त्याचा आपल्याला चांगला परिणाम आढळून येणार आहे. या अनुषंगाने मॅडम आपल्याला विचारायचं होतं मला की विविध स्वरूपाचे आजार आपण जेव्हा डिस्कस करतोय त्याच्यामध्ये व्हेरिकोसिल सांगितलं, आपण व्हेरिकोज व्हेन पण सांगितलं, तसंच पाईल्स फिशर फिशुला आपण मगाशी म्हणाले की हा सुद्धा साधारण व्हेरिकोज व्हेन सारखीच पॅथॉलॉजी असणारा आजार आहे ज्याच्यामध्ये त्या भागातल्या नसा फुगल्यामुळे किंवा रक्तवाहिन्या फुगल्यामुळे उद्भवणारा असा आजार आहे आणि ह्याच्यात सुद्धा आपल्याला बऱ्याचदा दिसतं की ऑपरेशन केलं जातं, सर्जरी केली जाते, पुन्हा आजार उद्भवून येतो, उफाळून येतो. त्यामुळे जर का हा समूळ स्वरूपी जर का मुळव्याध भगंदर आपल्याला नष्ट करायचा असेल तर नमा होमिओपॅथीमध्ये आपल्याला उपचार करता येतील का? समूळ नष्ट करायचं असेल तर तुम्हाला नक्कीच होमिओपॅथिक मेडिसिन्समध्ये चांगला उपचार मिळू शकतो. कारण की कसं असतं, पाईल्स किंवा मुळव्याध ज्याला आपण म्हणतो हा व्हेरिकोज व्हेनशी रिलेटेड आजार आहे, पण फिशर आणि फिस्टुला ह्या थोड्याशा वेगळ्या पॅथॉलॉजी येतात. फिशर असो, फिस्टुला असो किंवा मुळव्याध असो, हा जो प्रकार आहे ना हा अगेन तुमच्या जीवनशैलीशी रिलेटेड आजार आहे. अनियमित तुमच्या खाण्याच्या वेळी, झोपण्याच्या वेळी किंवा तुमचे सिडेंटरी लाईफस्टाईल, लॅक ऑफ एक्झरसाइज, वाढलेलं वजन, अशा बऱ्याचशा गोष्टी असतात की त्या तुमच्या ह्या आजाराला प्रवृत्त करण्याचं काम करत असतात. राहिला प्रश्न की एकदा आजार बरा झाल्यानंतर परत येण्याची जी प्रकृती झाली आहे तर सगळ्यात महत्त्वाचं हीच टेंडन्सी आपल्याला ब्रेक करण्यासाठी नॅनोजेनेटिक कॉन्स्टिट्युशनल होमिओपॅथिक मेडिसिन्स तुम्हाला चांगला रिझल्ट देऊ शकतं. आपण आता जाणून घेतलं की कशा रीतीने विविध स्वरूपाचे आजार ज्याच्यामध्ये अर्थातच आपल्याला व्हेरिकोज व्हेन आहे, व्हेरिकोसिल आहे किंवा पाईल्स फिशर फिशुला सारखे आजार आहे ह्यावरती आपल्याला आता नम्मा होमिओपॅथीने मात करता येणं शक्य आहे. ह्या सर्व उपचारांचा लाभ घेण्यासाठी फक्त आपल्याला कॉल करायचा आहे पुढील नंबरवर. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघत आहात. नम्मा होमिओपॅथी आता महाराष्ट्रात सर्वत्र सेवा देत आहे. मुंबईमध्ये अंधेरी, दादर, त्याचप्रमाणे ठाणे, या व्यतिरिक्त नाशिक, नागपूर, कोल्हापूर, सोलापूर आणि औरंगाबाद महाराष्ट्रात सर्वत्र आपल्याला सेवा मिळणार आहे. तर जरूर कॉल करा पुढील नंबरवर. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघत आहात. मॅडम, या अनुषंगाने मला विचारायचं आहे की घरगुती स्वरूपामध्ये, कारण बरेचसे प्रेक्षकाचा कार्यक्रम बघत आहेत, तर व्हेरिकोज व्हेन टाळण्यासाठी म्हणा किंवा जर असतील समजा सुरुवातीच्या टप्प्यामध्ये तर काय आपल्याला अजून उपाय करता येतील, कशा रीतीने त्याची मॅनेजमेंट करायची, काय सांगता येईल? घरगुती मॅनेजमेंट जर आपल्याला बघायचं झालं की आता रक्त साचलंय पायामध्ये, जर आपल्याला त्याला ॲक्टिव्ह ठेवायचं, ॲक्टिव्ह फॉर्ममध्ये करायचं असेल तर तुम्हाला वॉकिंग मस्ट आहे. तुमचं रोज सकाळचं जे चालणं असेल 40 मिनिट 45 मिनिटपर्यंत तरी व्हायला पाहिजे. त्यानंतर रनिंग असणं पण खूप महत्त्वाचं आहे. सायकलिंग करू शकता, स्विमिंग करू शकता. झोपताना पायाखाली 2 ते 3 उशा तुम्ही घेऊ शकता ज्याला आपण लेग एलिव्हेशन म्हणतो. म्हणजे पायामधलं साचलेलं जे रक्त असतं ते तुमच्या हृदयाकडे येण्यासाठी जास्त मदत होऊ शकते त्याने. अगेन जर आपल्याला मसाज पण करायची असेल व्हेरिकोज व्हेन्सच्या केसेसमध्ये तर जी मसाज असते ती पूर्ण खालून वरच्या दिशेकडे असायला पाहिजे. त्यानंतर तुमचं बीटरूटचा जर तुम्ही इंटेक वाढवला तर तुमचा शुद्ध रक्त बनण्याची जी प्रक्रिया आहे ती सुद्धा
सुद्धा आपण इम्प्रूव्ह करू शकतो. यानंतर तुमचं जे वेट आहे त्याला आपल्याला कंट्रोलमध्ये ठेवायचं आहे. तुमचं स्ट्रेस लेवल जर असेल, तुमचं डायटरी मॅनेजमेंट जर असेल ते आपल्याला व्यवस्थितपणे फॉलो करायचं असतं, किंवा सिडेंटरी लाईफस्टाईल असेल, तुमचा जॉब प्रोफाईल कंटिन्यू बसण्याचा असेल तर आपण जॉब सोडण्यासाठी तर नाही सांगू शकत कुणाला, पण डेफिनेटली त्या जॉबच्या दरम्यान सुद्धा आपल्याला काय मॅनेजमेंट करता येईल हे आपण नक्कीच डॉक्टरांकडून एकदा तरी सल्ला घ्यायला पाहिजे. येस, मला वाटतं त्यामुळे आपल्याला हे सर्व उपचार जे आहेत हे एकत्रितपणे एका छताखाली उपलब्ध होणार आहेतच नम्मा होमिओपॅथीच्या क्लिनिक्समध्ये. पण ह्या व्यतिरिक्त आजार टाळण्यासाठीचा असणारा सल्ला किंवा जी काही मॅनेजमेंट आहे लागणारी त्यासाठीचा जो सल्ला आपल्याला ह्या क्लिनिक्समध्ये उपलब्ध होणार आहे. सर्वत्र महाराष्ट्रामध्ये ही क्लिनिक्स आपल्याला उपलब्ध आहेत. फक्त त्यासाठी आपल्याला कॉल करायचा आहे. पुढील नंबरवरती संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघत आहात हे नम्मा होमिओपॅथीचे हेल्पलाईन नंबर आहेत, ज्यावरती आपण फोन करू शकता, अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि ह्या सर्व उपचारांचा लाभ आपण जरूर घेऊ शकता. मॅडम, खरोखर म्हणजे की हे सर्व जे आहेत ह्यामुळे आपल्याला ह्या विविध आजारांवरती मात करता येणं शक्य आहे. ह्या अनुषंगाने मला विचारायचं होतं की पोटविकारांसारखी समस्या आपल्याला गेल्या काही वर्षात बळावलेली दिसते, ज्याच्यामध्ये ऍसिडिटी, आम्लपित्त, बद्धकोष्ठतेसारखे आजार दिसतात आणि सर्व रोगांचं मूळ कारण आपण पोटविकारांमध्ये बघतो की पोट जर का बिघडलेलं असतं तर बरेच आजार आपल्याला झालेले दिसतात. तर ह्याच्यावरती मात करायची असेल तर नम्मा होमिओपॅथीमध्ये काय उपचार उपलब्ध आहेत? जसं की तुम्ही आता विचारले मला की सगळ्या आजारांचं जे मूळ कारण आहे हे आपल्या पोटापासून चालू होतं, पण पोटाचे जे विकार चालू होतात ना हे आपल्या मानसिक स्थितीमध्ये लपलेले असतात. तर होमिओपॅथीमध्ये आपल्याकडे सोल्युशन का देऊ शकतो आपण, कारण की आपण पेशंटची मानसिक स्थिती म्हणजे मानसिक तब्येत सुद्धा सांभाळण्याचं काम करतोय. जेव्हा आपण फक्त शारीरिकरित्या पेशंटला ठीक करण्याचा प्रयत्न करतो आणि पेशंट मानसिकरित्या स्ट्रेसफुल आहे, त्यांना व्यवस्थित वाटत नाहीये, अँझायटी आहे, टेन्शन आहे, तर त्यामुळे काय होणार की तुम्ही तात्पुरते बरं होणार पण तुमचा आजार वारंवार येतच राहील. होमिओपॅथिक मेडिसिन्समध्ये आपण काय करतोय, ॲट अ टाइम पेशंटची मेंटल हेल्थ आणि फिजिकल हेल्थ दोन्हींना सेम प्रमाणात महत्त्व देऊन ठीक करण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून तुमचे जे पोटविकाराच्या ज्या समस्या असतील त्या तर आपल्याला ठीक करायच्याच आहेत, पण त्यामुळे अजून जे दुष्परिणाम होऊ शकतात फ्युचरमध्ये त्या सुद्धा गोष्टी आपण चांगल्यारीत्या टाळू शकतो. येस, मला वाटतं एक मोलाचं मार्गदर्शन आपल्याला डॉक्टर रीना वाडे-शेकोकर मॅडमनी केलं होतं की कशा रीतीने विविध ह्या समस्या ज्या आहेत, ज्याच्यामध्ये व्हेरिकोज वेन आहे, व्हेरिकोसील आहे, पायल्स फिशर स्पिशुलासारखा आजार आहे म्हणजे मूळव्याध भगंदर म्हणून, आणि या व्यतिरिक्त विविध स्वरूपाचे पोटविकार ज्याच्यामध्ये ऍसिडिटी, आम्लपित्त, बद्धकोष्ठता, अल्सरेटिव्ह कोलायटिस सारखा आजार आहे, शौचास रक्त जाऊ शकतं त्याच्यामुळे, आणि या व्यतिरिक्त IBS इरिटेबल बाउल सिंड्रोम आहे, आणि हे सर्व आजार मानसिक स्थितीशी निगडीत आहेत असं त्यांनी सांगितलं. आणि ह्यावरती जर का आपल्याला समूळ मात करायची असेल, हे आजार समूळ नष्ट करायचे असतील तर जरूर नम्मा होमिओपॅथीची कास धरा आणि त्यासाठी फोन करा. पुढील नंबरवर संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघतात. मॅडम, जाता जाता आमच्या प्रेक्षकांना आपल्याला काय सांगायला आवडेल? कुठल्याही प्रकारचा दीर्घकालीन आजार जर तुम्हाला असेल, फक्त व्हेरिकोज व्हेन्स बद्दलच आपण बोलत नाही आहोत. होमिओपॅथीमध्ये आपण साधं सर्दीपासून तर कॅन्सर पर्यंतची ट्रीटमेंट आपल्याकडे अवेलेबल आहे, कारण की इथे आपण पेशंटच्या आजारापेक्षा पेशंटला खूप जास्त महत्त्व देतोय. का बरं? कारण की कुठल्याही आजाराची जेव्हा सुरुवात होते तर तुम्ही मानसिकरित्या खचलेले असता, कुठल्या तरी गोष्टीमध्ये अडकलेले असतात, त्या गोष्टी सॉल्व्ह होऊ शकत नाही आणि त्याच्यामुळे काय होणार ना की तुम्ही शारीरिकरित्या सुद्धा तुमची तब्येत बिघडायला लागते. होमिओपॅथी हे एकमेव असं शास्त्र आहे ज्यामध्ये आपण पेशंटला जास्त महत्त्व देतो. त्यांचं राहणं, त्यांचं बोलणं, वागणं, त्यांचं स्ट्रेस लेवल वगैरे ह्या सगळ्या गोष्टी जाणून घेऊन आपण जी मेडिसिन पेशंटला देणार आहोत त्या मेडिसिनचं काम असतं की आपण त्या आजाराला मुळापासून बरं करू शकलो पाहिजे. फक्त बरं करणं हे काम नसून आपल्याला त्या आजाराला परत येऊ पण द्यायचं नाहीये, म्हणजे जी रिकरंट टेंडन्सी पेशंटच्या स्टेटमध्ये आपल्याला बघायला मिळते ती सुद्धा आपण टाळण्यासाठी खूप चांगल्या प्रकारे पेशंटला मदत करू शकतो. येस, त्यामुळे जरूर नॅनोजेनेटिक कॉन्स्टिट्युशनल होमिओपॅथीच्या सिद्धांतांवरती हे जे ॲडव्हान्स फॉर्म्युला आहेत ह्याचा आपण वापर करा. त्यासाठी जरूर नम्मा होमिओपॅथी क्लिनिकला भेट द्या, जी महाराष्ट्रात सर्वत्र आहे. मुंबईमध्ये दादर आणि अंधेरी या ठिकाणी आहेच, पण या व्यतिरिक्त ठाणे, त्याचप्रमाणे नाशिक, सोलापूर, कोल्हापूर, औरंगाबाद आणि नागपूर सर्वत्र महाराष्ट्रात आपल्याला सेवा मिळणार आहे. तर जरूर ह्या सर्व उपचारांचा लाभ घेण्यासाठी कॉल करा. पुढील नंबरवर संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघतात. डॉक्टर रीना, आपण आमच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि एक अमूल्य मार्गदर्शन प्रश्न केलं त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. धन्यवाद. Spotlight, an ABP News Network initiative.